प्रतिज्ञा किती बाणांची होती? 3 बाणांची प्रतिज्ञा होती. त्या 3 बाणांचं छेदन राजे मदन भद्र यांनी केलं की नव्हतं? केलं होतं. होताना मग ज्या तिन्ही बाणांचं छेदन झालं त्या प्रतिज्ञेला प्रमाण राजकर्त्यांनी काय ठेवलं होतं? 3ऱ्या बाणाचा अर्घ तो अवकाशी ते सांगू नको. प्रमाण काय होतं? प्रमाण काय होतं? 3ऱ्या बाणाचा छेदन तुझ्या नवऱ्यानं केलं नव्हतं. म्हणूनच त्या बाणाला गती देण्यासाठी माझे आजोबा सिद्ध मला झाले. सांग, बाण म्हणजे फक्त अग्र आहे की पूर्णतः बाण म्हणजे ते शस्त्र होय? ज्यावेळी पूर्ण बाण त्याला छेदलं असतं तर मी मान्य केलं पूर्ण असतं. असू द्या किंवा अर्धवट असू द्या, 3 बाणांची प्रतिज्ञा, 3 बाणांचं छेदन झाल्यानंतर राजा मदनभद्र स्वतःचं शस्त्र देवाच्या चरणावर ठेवली आणि कितीही प्रसंग जरी आला असेल तरी ते शस्त्र हाती घेणार नाही, कारण ते युद्ध तिथं संपणार होतं. मग असं असताना 4था बाण सोडण्याचा अधिकार कुणी दिला? गोपाळ कृष्णाच्या आज्ञेनं तो सर्व काही खापर देवाच्या, सर्व काही खापर देवावर. देवाच्या पाठीराखाच तो आहे. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही वावरतोय. म्हणून खापर त्याच्या मागे आम्ही कोणा हक्क काही चुकत हे तुम्हा पांडवांचं वय आहे. पाप तुम्ही करा, अधर्म तुम्ही करा, आणि अधर्माला ज्यावेळी वाचा फोडण्याची वेळ येते त्यावेळी सर्वस्वी कारणीभूत देव गोपाळ कृष्ण सांगून तुम्ही मोकळे होता. पण जरी देवानं जरी तुम्हाला सांगितलं त्या अग्राला गती दे, पण त्याची अक्कल बाण सोडणाऱ्याला नव्हती का? आपण करतोय तो धर्म आहे की अधर्म? मग अधर्माला प्रोत्साहन जर का तुम्ही करत असाल, मग तुम्ही धर्माचे पांडव ते कसले? तुम्ही पांडव अधर्मी होय. मुळीच नाही. पांडव हे धर्माने लढले. अधर्म पांडवांनी केलेला नाही असं मी तरी म्हणेन. काय काय असा धर्म तुझ्या पांडवांनी केलाय? 11 दिवसाचं महायुद्ध झालं ते धर्माने. 11 दिवसाच्या महाभारतीय युद्धाच्या ठाई तू स्वतः होतास. मुळीच नाही. मग जे चालू युद्ध आहे त्याबद्दल या चालू युद्धात पांडवांनी धर्म असा काय केला? मंदिरी तुझ्या नवऱ्याचा जो घात झालाय तो धर्मानं अधर्मानं झाला असं मी म्हणते. मुळीच नाही. अधर्मानं झाला असं पटवून दे. 3 बाणांची प्रतिज्ञा, 3 बाणांचं छेदन राजा मदन भद्र करती, न पेक्षा शस्त्र देवाच्या चरणावर वाहती. धनुर्धारी पार्थानं प्रतिज्ञा केली, जर का त्या 3 बाणांचं छेदन मदन भद्रानं केलं असेल आणि स्वतःचं रक्षण केलं असेल तर स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेल. मग 3 बाणांचं छेदन राजा मदन भद्र यांनी केल्यानंतर धनुर्धारी पार्थानं अग्निकाष्ठ भक्षण करणं गरजेचं होतं. मग ते न करता त्या अग्राला गती का दिली? 4था बाण का सोडला? कारण तो अग्राच्या अवकाशी तरंगत होता आणि हीच संधी देवाच्या आशीर्वादानं. कारण युद्धाचा नियम आहे सत्य म्हणाला. शत्रू बनावा. हेच मला ऐकायचं होतं. कारण संधी तुम्ही शोधत होता. कारण तुम्ही पांडव आतापर्यंत काय केला? जिथं कमी तिथं तुम्ही, जिथं काही कमी दिसत असेल तिथं वार करायचा, आणि हा वार अगदी योग्य जागी तुम्ही केला. म्हणे त्या अग्राला तुम्ही गती दिला, पण जिथं 4था बाण सोडला तिथं तुम्ही अधर्म केला आणि म्हणे कपटेनं शत्रू वधावा. अरे जर का युद्ध तुम्ही धर्मानं करत होता, मग हे कपट का केलात? मग हे कपट धर्मानं कुठल्या केला ते मला सांग. मंदिरी विश्वाचा परब्रह्म स्वरूप आमच्या समवेत आहे. धर्म अधर्म हे सारा तो जाणतोय. त्याच्या आज्ञेनुसार आम्ही युद्ध करतो. जे काही करायचं त्याच्या आज्ञेनुसार करतो. तुझ्या बोलण्यातून मला एकच समजलंय, तुम्ही स्वतःच्या मर्जीनं मला वाटतं जगत सुद्धा नाही. तुम्ही फक्त त्या देव गोपाळ कृष्णाच्या मर्जीनं जगताय. मला वाटतंय जन्म घेताना सुद्धा आधी गोपाळ कृष्णाला विचारला, तेव्हा मी जन्म घेऊ की आईच्या दुधात मरू? मला वाटतं देवानं सांगितलं असेल जन्म घ्या, तुमचं पुढे काय करायचं ते मी करेन. अरे प्रत्येक गोष्ट देवावर ढकलू नकोस. स्वतः जर का सामर्थ्य असेल तर स्वतःच्या सामर्थ्याबद्दल बोल. कारण तुझ्याशी बोलताना मला असं तरी वाटतंय माझ्या नवऱ्यासोबत संघर्ष करताना अर्धा अधिक तू मेलेला आहेस आणि मेलेल्याला मारण्यात मजा मला वाटत नाही. शाबास. असं
विश्वाची मुक्तता झाली नसेल तुलाही त्याच्याप्रमाणे मारलं जाणार आहे. अरे धर्मानं मारलं असतं तरी मान्य केलं असतं. माझा नवरा मेला याचं दुःख मला वाटत नाही, पण माझा नवरा धर्मानं लढत असताना अधर्मानं त्याच्यावर विजय मिळविलाय याचं दुःख फार वाटतंय. आणि मला मारण्याची स्वप्न तू पाहतोय. अरे स्वप्नाच्या उंच मनाला धरारी मारू नकोस, कारण मायावी विद्या जरी तू पारंगत असलास तरी नेत्रासमोर एक नारी शक्ती आहे. ही स्त्री शक्ती आहे. स्त्री केव्हाही माग हटणारी नव्हे. स्वतःच्या नवऱ्यासाठी मारेन किंबहुना मरेन, पण अखेरच्या क्षणापर्यंत नवऱ्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी नक्की झटेल. किती गोपालनी अधर्मानं तुझा नवरा मेला, आम्ही तेच सांगू तुझा नवरा धर्मानं गेलेला आहे. जर तू धर्मानं मारला असं म्हणत असेल तर आता या ठिकाणी सिद्ध कर. अधर्मानं तुम्ही कसं मारला हे आम्ही सिद्ध केलेलं आहे. जमत नसेल तर माघारी जा. माघारी जाणारा मेघ वाढणार आहे. जोपर्यंत अश्वाची मुक्तता होत नाही तोपर्यंत माग हटणार नाही. तुझ्याशी बोलताना एकच गोष्ट लक्षात येते, तू नामर्द भेकड आहेस. आणि म्हणूनच जे जे तुम्ही कपट केला ते कपट आज देवाच्या नावावर तुम्ही फाडताय. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बापानं जे कर्म केलं कर्माला प्रोत्साहन देत बापाच्या पावलावर पाऊल ठेवून जरी जगला असतास ना तरी स्वतःचं नाव या विश्वास सुवर्ण अक्षरात रेखाटलं असतं. अरे एक राक्षस असून तुला ज्यानं धर्मासाठी लढा दिला अखेरच्या क्षणी देखील वैराच्या पक्षावर म्हणजे कौरव पक्षावर स्वतःचा देह सोडिला. कौरव पक्षातील अनेक सैन्य तुझ्या बापानं मध्य क्षणीसुद्धा मारिलं आणि आपल्या तत्वाशी ठाम राहिला. स्वतःच्या तत्वाशी ठाम राहा. बापाप्रमाणे नाव कर. अधर्मानं जर का वागला असशील नाच साल्याशिवाय राहणार नाही. मी देखील माझ्या ब्रह्माच्या तत्वावरती ठामच आहे. मी तत्वापासून ढळलेलो नाही. म्हणून तुला सांगतोय तुझा नवरा मेला तो धर्मानं मेला. कसं धर्मानं मेला हे तुम्हाला सिद्ध कर. 3 बाणांची प्रतिज्ञा 4था बाण सोडला तो कोणत्या पदाला सोडला. तिसऱ्या बाणाचा छेदन तुझा नवरा पूर्णपणे करू शकला नाही म्हणून तो मृत्युमुखी पडलेला आहे. बाणाचं छेदन होऊ द्या किंवा नको होऊ द्या तुझ्या म्हणण्याप्रमाणे चल. बाणाचं अग्र अवकाशात राहिलं पण 3 बाणांची प्रतिज्ञा असताना 4था बाण सोडण्याची काही गरज होती का. 3 बाणांचं असं म्हटलं नव्हतं तिन्ही बाणांचं चूर्ण केलं पाहिजे अशी प्रतिज्ञा होती का. प्रतिज्ञा अशी होती का. मग बाणाचं छेदन करणं हे महत्वाचं होतं. मग माझ्या नवऱ्यानं बाणाचं छेदन केलं स्वतःचा शब्द पूर्ण केला. मग एक निक्षत्रिय वीर असताना तुम्ही बाण कोणत्या रीतीनं सोडला. काय अधिकार तुम्हाला बोलतोय. निक्षत्रिय वीरावर हा आघात केला. मग मी तुला विचारतोय तुझ्या नवऱ्यानं तिसऱ्या बाणाचं छेदन झालं पूर्णपणे का ना झालं हे का नाही पाहिलं. तू अक्कल होत आहेस का रे. मी काय म्हणाले समजायचं ते समज. प्रतिज्ञा काय होती. तिन्ही बाणांचं छेदन चूर्ण करावं असं होतं का. जर का 3 बाणांचं छेदन करावं अशी प्रतिज्ञा होती. 3 बाणांचं छेदन झालं मग अग्र राहू द्या नपेक्षा न राहू द्या. ते अग्र अवकाशात राहू द्या किंवा भूमीवर राहू द्या त्याचा संबंध तुमच्याशी काही येत नाही. देव गोपाल कृष्ण नपेक्षा विजयी राज करता ते पाहून घेऊ शकतो. यात अग्निचूर्ण करणं गरजेचं असताना सुद्धा अधर्माला प्रोत्साहन करून 4था बाण का सोडला तुम्ही. देवाच्या आज्ञेने सांगितलं तू आता म्हणतेस कृष्ण काय ते पाहून घेत होता. म्हणजे कृष्णाला तिथं माझ्या आजोबांना आज्ञा दिली. अरे जर का तुझा आजोबा एवढा धनुर्धारी होता मग त्या 4थ्या बाणाला दिशा देताना त्याला हे दिसलं नाही ते अग्र विजयी राजकर्त्याच्या दिशेने होते. मग जर का 4था बाण तुम्ही सोडू शकता 5वा बाण का नाही सोडला तर नवऱ्याच्या दिशेने माझ्या येत होता. माझा नवरा निशस्त्र होता हे तुम्हाला माहित होतं. मग असं असताना 4था बाण सोडला मग 5वा बाण का सोडला नाही. कारण तुम्ही मनात निर्धार केला होता विजयी मिळवायचा असेल तर कपट हे केलं पाहिजे. आणि तूच म्हणाला कपटेनं शत्रू आला आणि ते कपट तुम्ही असं केला. म्हणजे तू म्हणते 4था बाण माझ्या नवऱ्याच्या दिशेने का सोडला. तुझ्या नवऱ्याला ते समजलं नाही त्या बाणापासून आपलं संरक्षण कारण सावधानता इशारा बद्दल युद्ध संपलं
सावधानीचा इशारा कशाला? जिथं माझ्या नवऱ्यानं स्वतःचा पण पूर्ण केला तिथं सावधानतेचा इशारा देण्याची काही गरज नव्हती. दुसरी गोष्ट, त्या बाणाला गती देत असताना दिशा सुद्धा पार्थ बदलू शकला असता. मग ती दिशा न बदलता माझ्या नवऱ्याच्या दिशेनेच का आला? म्हणजे इथं पप्पड होतं, अधर्म होतं म्हणून तो आला. युद्ध संपलं नव्हतं. तुझ्या नवऱ्यानं शस्त्र प्रथमता खाली ठेवताना विचार करायला हवा होता. पार्थानं आपली प्रतिज्ञा सत्य केली नव्हती, मग त्याने आधी शस्त्र का भूमीवरती ठेवलं? तुझ्याशी बोलणं व्यर्थ आहे. कारण तो रणांगणावरती उभा होता. पुन्हा पुन्हा मला तेच सांगायला लावू नकोस. 3 बाणांची प्रतिज्ञा झाली असताना राजकर्त्यांनी पण काय ठेवला? 3 बाणांचं छेदन झाल्यानंतर माझं शस्त्र मी देवाच्या चरणाजवळ ठेवणार. मग हे तुला माहित होतं की नव्हतं? चरणाजवळ त्याने शस्त्र ठेविलं. तुझ्या आजोबांनी त्यावेळी युद्ध संपलं नाही ही घोषणा कृष्णानं केली. माझ्या आजोबाला त्याला कथन केलं. ज्यावेळी तुझ्या नवऱ्याला सावधानतेचा इशारा त्यांनी दिला, मग तो सावध व्हायला हवा होता. आता तुला सावध करण्याची वेळ माझ्याजवळ आहे. आवश्यकता नाही, कारण सावध व्हायला समर्थ आहे. मला प्रोत्साहन देणारा मला म्हणतोय माझ्या नवऱ्यानं सावध राहायला हवं होतं. माझा नवरा हा धर्मनिष्ठ आहे, एकनिष्ठ आहे आणि तत्वनिष्ठ आहे. म्हणून तो स्वतःच्या तत्वापासून ढळला नाही. मृत्यू देखता समोर दिसला म्हणून आपल्या तत्वापासून माझा नवरा ढळला नाही. पण पार्थानं जो धर्माचा टेबा मिळवतो त्याला तो अधर्म केला, 4था बाण सोडला आणि माझ्या नवऱ्याचा शेवट केलाय. अर्थात अशा अधर्मी पांडवांना मी तरी सोडणार नाही. आणि म्हणून काय नाही, मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. पार्थाला बोलव, तुझ्या आजोबाला बोलव. मेघवान तुझ्या समोर उभा आहे. यावेळी हातात वेळरागिरी घेऊन तू उभी आहेस. जर अश्वाची मुक्तता झाली नसेल तर तुझ्या पतीप्रमाणे तुझा शेवट केल्याशिवाय राहणार नाही. पण यावेळी नवीन सांगतोय तुला बालवीर न म्हणता वैरी म्हणून जर का नेत्रासमोर बरवत अशी तर नवऱ्याच्या वटाचा सूर घेऊन पेटलेली ही एक स्त्री यावेळी प्रत्येक तुझा प्रलय इतका उधळून लावी, उधळून लावी, उधळून लावी. Da